नमस्कार, माझं नाव अद्विका मेहता आणि आज मी तुमच्यासमोर सादर करणार आहे माझ्या आईने लिहिलेली एक नाट्यछटा जिचं नाव आहे तिला शिकायचंय. मयूर, अरे आवर पटपट, शाळेला जायला उशीर नाही का होतोय? हा घे डबा. बॅग नीट भरलीयस ना? सगळं घेतलंयस ना रे? वर्गात नीट लक्ष दे बर का. आठवतंय ना आपल्या बाबांचं स्वप्न? तुला मोठं होऊन इंजिनियर व्हायचंय आणि मला डॉक्टर. बाय. काय म्हणालस? मी का नाही येते शाळेला? हां, एवढ्यावरून येते ना, तू हो पुढे. तुम्हाला सांगू का, खूप हुशार आहे माझा भाऊ. मोठा होऊन नक्कीच इंजिनियर बनेल. चला, आता बसून चालणार नाही. पटपट भांडी घासून घेते, म्हणजे आई आल्यावर आम्ही दोघी मिळूनच जेवायला बसू. काय म्हणालात? मी कधी जाणार आहे शाळेला? नाही, आज नाही जाणार शाळेला. का विचारताय? ते अजून शाळेची या टर्मची फी नाही ना भरली. तरी आई आज डॉक्टर काकूंना विचारणार आहे. जर का ॲडव्हान्समध्ये पैसे मिळाले तर मग आम्ही लगेचच भरून टाकू. मग जाईन की मी उद्यापासून शाळेला. तुम्हाला खरं सांगू का, 10 दिवस झाले मी शाळेला गेली नाहीये. असं झालं तर मग बाबांचं स्वप्न कसं पूर्ण होणार? बाबा बाबा कुठे आहेत विचारताय? बाबा नाही येत आता या जगात. 4 वर्ष झाली. रिक्षा चालवायचे ते. खूप प्रेम होतं त्यांचं आमच्यावर आणि खूप स्वप्नही होती. पण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ते देवाघरी गेले. इतकी वर्ष रेटून दिलं हो आम्ही. आई सुद्धा स्वयंपाकाच्या कामाला लागली. पण एवढं करून दोघांच्या फिया भरणं शक्य होत नाहीये. पण माझं आणि आईचं ठरलंय, आईला जास्तीत जास्त कामं करता यावीत म्हणून मी सगळं घरातलं बघणार आहे. आणि आमच्या दोघींचं हेही ठरलंय की काहीही झालं तरी आम्ही मयूरची शाळा मात्र बंद होऊ देणार नाही. तुमच्याशी बोलत बसले आणि माझी भांडी घासायची राहिली ना. कोणती बरं ती कुसुमाग्रजांची कविता? हां, कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा. पाठीवरती हात ठेवून नुसतं लढ म्हणा. कोणीतरी हाक मारताय मला. तुम्हाला सुद्धा ऐकू येते ना हाक? मराठी बाई, आमच्या शाळेतल्या बाई. बाई या ना, या बसा. मी शाळेत नाही आले म्हणून घरी आलात का? काय? उद्यापासून शाळेला यायचंय? पण फीसाठी पैसे नाही जमा झाले अजून. काय म्हणताय? माझ्या 12वी पर्यंतच्या शिक्षणाची व्यवस्था झाली आहे? कोणी केली व्यवस्था? बाई सांगा ना, कोणी केली व्यवस्था? कोण आहेत ते? ते आहेत एक आई बाबा, ज्यांची माझ्याच वयाची एकुलती एक आणि लाडकी मुलगी सायकलवरून शाळेत जाताना झालेल्या दुर्दैवी अपघातात अवेळेस देवाघरी गेली. धन्यवाद.